हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे वैशाली. सिम्पली वैशाली चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला माझ्या वैभवलक्ष्मी व्रताचा संपूर्ण असा विधी सांगणार आहे. सर्व काही मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ नक्की बघा. जर तुम्हाला कोणाला वैभवलक्ष्मी व्रत सुरू करायचं असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच उपयोगाचा असेल. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, पूजेसाठी मी नैवेद्य, फळं, फुलं, पानं हे सर्व काही आधीच आणून ठेवलं आहे. आता मी पूजेची सुरुवात करत आहे. तर सुरुवातीला मी पाटावर पांढरं वस्त्र अंथरून घेतलं आहे. माता वैभवलक्ष्मीचं पुस्तक ठेवलं आहे समोर. फोटो असेल तरीही चालेल. तांदळाची रास मांडायची. तांदळाच्या राशीच्या आत मी हळदी कुंकवाने स्वस्तिक काढून घेतलं आहे. देवीच्या पूजेसाठी आपल्याला लागणार आहे विड्याची पानं, लाल फुलं, पंचामृत, फळं आणि गोडाचा प्रसाद. त्यामध्ये शिरा किंवा खीर तुम्ही काहीही बनवू शकता. जलपूर्ण कलश घ्यायचा आहे, स्वच्छ पाण्याने भरलेला. त्यात हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं, तुळस, दुर्वा, सुपारी, पैसा हे सर्व टाकून घेतलं. मी आंब्याचं डहाळ आणलं होतं, तेही मी टाकलंय. नाही टाकलं तरी चालणार आहे, असं काही नाही आहे. असेल तर ठेवू शकता तुम्ही. तर आधी मी दीप प्रज्वलित करून घेतला, धूप लावून घेतलं. समया मी आधीच लावल्या होत्या पूजेला सुरुवात करायच्या आधीच. पण तुपाचा दिवा आणि धूप राहिलं होतं लावायचं. त्याच्या आधी धूप दीप लावून घ्यायचं, मग पूजेला सुरुवात करायची. देवांना हळदी कुंकू वाहून घेतलं देवाऱ्यातल्या. स्वतःला आधी कुंकू लावून घ्यायचं. ते पूजेची मांडणी करून घेते पटापट. कलशाला 8ही दिशांनी हळदी कुंकवाची बोटं उमटवून घ्यायची. व्रतकथेच्या पुस्तकात ही सर्व विधी, पूजेची मांडणी एकदम छान सांगितली आहे. तरीही बघणं आणि वाचणं यात फरक असतो, म्हणून मग म्हटलं चला मी जे काही पूजा करते ती तुमच्यासोबत शेअर करूया. तुम्हालाही थोडा फायदा होईल याचा. तसं 8ही बाजूंनी 8ही दिशांनी मी हळदी कुंकवाची बोटं उमटवून घेतली कलशाला. तांदळाच्या राशीवर कळस ठेवून घेतलाय आणि त्याच्यामध्ये एक वाटी ठेवायची आहे. माझ्याकडे चांदीची वाटी आहे. त्यात तांदूळ भरून घ्यायचे पांढरे आणि मग त्यात सोन्याचा किंवा चांदीचा दागिना किंवा तेही नसेल तर 1 रुपयाचं नाणं पण चालतं. लक्ष्मी म्हणून स्वरूप मानून त्याची पूजा करायची आपल्याला. हे असं मी ठेवून घेतलेलं आहे. श्रीयंत्र पण ठेवायचं आहे पूजेला. हे लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे आणि हे लक्ष्मी मातेचं आसन आहे. हे बघा, मी कमलगट्ट्याची 108 कमलगट्ट्यांच्या माळ पण ठेवली आहे श्रीयंत्रावर. आता गणपती विड्यावर गणपतीची स्थापना करून घेते. माझ्याकडे असे सुपारीवर कोरलेला गणपती आहे, तो मी पूजेला वापरत असते. नंतर मग विडा सुपारी ठेवून घेतली देवीसाठी. हे असं प्रत्येक शुक्रवारी करायची आहे ही पूजा. आता तुम्ही किती शुक्रवार करता हे त्याच्यावर आहे. 11, 21, 16 कितीही करू शकतात आपल्या इच्छेप्रमाणे. तर पूजेसाठी लागणारं देवीला जे जे काही प्रिय आहे ते मी सर्व ठेवून घेतलंय. शंख ठेवलाय, कवड्या, गोमती चक्र हे सर्व ठेवून घेतलं. नंतर देवांची पूजा करून घेतली. आधी धूपबत्ती दाखवून घेतली घरच्या देवांना. पूजेची मांडणी करून झाल्यावर सगळी देवांची आधी प्रार्थना करायची. नंतर मग आपल्या पूजेला सुरुवात करायची. सर्वात आधी पुस्तकात जे काही देवीचे 8 रूपं आहेत,
ज्या अष्टलक्ष्मी आहेत त्यांच्या फोटोचं दर्शन घ्यायचं आहे. त्या देवींचं दर्शन घेऊन मग पूजेला सुरुवात करायची आहे. अष्टलक्ष्मींचं दर्शन घ्यायचं आहे. त्यानंतर मग पुस्तकाच्या सर्वात शेवटी श्रीयंत्राचं पण दर्शन घेऊन पूजेला सुरुवात करायची. तर सर्वात आधी आपल्याला आचमन करायचं आहे. दोनदा पाणी आपण आचमन करून नंतर ताम्हणात पाणी सोडायचं आहे तिसऱ्यांदा. आणि मग सर्वात आधी आपल्याला विडा सुपारीवर पाणी घालायचं आहे आणि मग पूजेला सुरुवात करायची आहे. हे पुस्तकात सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. आता गणपती पूजन करून घेते. गणपतीची यथासांग पूजा करायची, धूप दीप नैवेद्य दाखवायचा आणि गणपतीला प्रार्थना करायची की माझी ही जी पूजा आहे ती निर्विघ्नपणे पार पडू दे. गणपतीलाही लाल फूल अर्पण करायचं आहे किंवा जे असेल ते तुमच्याकडे अवेलेबल ते तुम्ही अर्पण करू शकता. गणपती बाप्पाला धूप दीप अर्पण केला, दाखवला. नंतर मग मी गूळ खोबरं आणि खिरीचा असं दोन्ही प्रसाद ठेवलाय गणपतीला. श्रीं कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धनं पूरय पूरय नमः. खीर ठेवली आहे. ह्रीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धनं पूरय पूरय नमः. ह्रीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धनं पूरय पूरय नमः. ह्रीं श्रीं क्रीं श्रीं. गणपती पूजन झाल्यावर सर्वात आधी श्रीयंत्राची पूजा करायची आहे. श्रीयंत्रालाही पाण्याने फुलाने पाणी शिंपडून घ्यायचं. नंतर हळदी कुंकू अत्तर हे सर्व वाहायचं. एक लाल फूल वाहायचं आहे देवाला, श्रीयंत्राला. श्रीयंत्र हे महालक्ष्मीला खूप प्रिय आहे. नंतर मग वाटीतील लक्ष्मीची जी प्रतिमा आपण ठेवली आहे, लक्ष्मी स्वरूप, त्याची पूजा करून घ्यायची. लक्ष्मी मातेच्या फोटोचीही मी पूजा करून घेतली. इथे नारळाच्या मागे माझ्याकडे जो फोटो आहे त्यात लक्ष्मी कुबेर यांचं यंत्र आणि फोटो आहे, ते पण मी पूजेत ठेवत असते. अशा पद्धतीने ही पूजा मी मांडली आहे. नंतर महालक्ष्मीला मी लाल फूल अर्पण केलं आहे वाटीतला आणि गजरा पण आणला होता, तोही वाहिला आहे देवीला. सर्वांना मी फुलं अर्पण करून घेतली. पूजा साधी सोपीच आहे, काही एवढी अवघड नाही आहे. फक्त कसं आहे, आपल्याला कधी काय करायचं हे कळत नाही, कधी कधी कन्फ्युजन होतं. तर पूजेच्या डाव्या साईडला जो नारळ ठेवलाय त्यावरही पाणी वाहून घ्यायचे. नंतर मग देवीला धूप दीप अर्पण करायचे, दाखवून घ्यायचंय. नंतर मग देवीचा स्तवन श्लोक म्हणायचा. देवीचा स्तवन श्लोक आहे,
या रक्तांबुजवासिनी विलासिनी चंडाशु तेजस्विनी या रक्तारुधिरांबरा हरिसखी या श्री मनोलादिनी या रत्नाकरमंथना प्रकंटिता विष्णू स्वया गेहिनी सा मा पातु मनोरमा भगवती लक्ष्मी च पद्मावती. असं देवीची प्रार्थना म्हणून झाल्यावर देवीला नैवेद्य अर्पण करायचं आहे. त्या स्तवन श्लोकाचा अर्थ असा आहे की लाल कमळात जिचा वास आहे, जी सुशोभित आहे, ती प्रखर तेजाने युक्त आहे, जिने लाल रंगाची वस्त्रे परिधान केली आहे आणि जी भगवान श्री विष्णूंना प्रिय आहे, असे श्री महालक्ष्मी माझे रक्षण कर. ती जी अत्यंत पूजनीय आहे, अशी हे माते तू माझे रक्षण कर. असं माता लक्ष्मीला मी नैवेद्य अर्पण करून घेतला. फळांचाही नैवेद्य ठेवून घेतला. लक्ष्मीला दाखवतानाचा जो नैवेद्य असतो त्यावर मी तुळशीपत्र ठेवून घेत असते. कारण श्री विष्णू शिवाय तर माता लक्ष्मी नैवेद्य ग्रहण करणार नाही आणि श्री विष्णूंना तुळशीच पत्र हवंच असतं, त्याशिवाय ते प्रसाद ग्रहण करत नाही. तर तुम्ही हे आवर्जून लक्षात ठेवत जा. हे बघा, आता फळांचाही नैवेद्य मी ठेवून घेतलाय. विड्यावर मी थोडंसं मध अर्पण केलंय आणि मग विडा पण अर्पण केलाय देवीला. माता लक्ष्मीला विड्यावर मध टाकलेलं खूप प्रिय आहे. तर हे सगळं झाल्यानंतर मग महालक्ष्मीचा जे श्लोक आहे पुस्तकात दिलेला तो म्हणायचा आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर मग देवीची प्रार्थना करायची आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही श्रीसूक्त पण म्हणू शकता, कनकधारा स्तोत्रही म्हणू शकता. मीही म्हणत असते, पण आज हे सगळं शूटिंगमध्ये दाखवायचं होतं म्हणून मग मी पुस्तकात ज्याप्रमाणे केलंय त्याप्रमाणे सर्व तुम्हाला दाखवलंय. त्यानंतर मग महालक्ष्म्याष्टक म्हणायचं आहे. प्रार्थना झाल्यावर महालक्ष्म्याष्टक म्हणायचं आहे. त्यानंतर मग आपल्या वैभव लक्ष्मीची जी व्रतकथा दिलेली आहे या पुस्तकामध्ये ती आपण वाचायची आहे. व्रतकथा झाल्यानंतर मग आपली आरती करून घ्यायची गणपतीची आणि देवीची. तर व्रतकथेला मी सुरुवात केलेली आहे. हे व्रत निश्चितच फलदायी आहे. तुम्ही एक चांगला संकल्प, तुमची इच्छा मनात ठेवून हे व्रत पूर्ण करा. तुमच्या सर्व इच्छा देवी माता नक्की पूर्ण करेल. तुमच्या ज्या काही अडचणी असतील, तुमच्यावर जी काही संकट असतील ती नक्की दूर होतील. तर हे व्रत तुम्ही नक्की करा. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करताना कळशातील पाणी हे तुळशीत घालायचं आहे आणि वाटीतील जे तांदूळ आहेत ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे. अशी सोपी उत्तर पूजा आहे. ह्या व्रतकथेत देवी स्वतः सांगते की हे व्रत खूप सोपं आणि साधं आहे. मनात फक्त भाव हवा आहे. देवीला फक्त तुमचं मनापासून प्रेम हवं आहे, आस्था हवी आहे. ती नक्की तुमची इच्छा पूर्ण करणार, तुमच्यावर कृपा करणार. तर तुम्ही हे व्रत आता ह्या चैत्र महिन्यापासून सुरू करू शकता. चैत्र महिना हा देवीच्या साधनेसाठी, पूजेसाठी खूप चांगला मानला जातो. तर तुम्ही चैत्र महिन्यात शुक्रवारची सुरुवात करू शकता, वैभवलक्ष्मी शुक्रवारची. तर पाडवा हा गुरुवारी आला आहे, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पहिला शुक्रवार येतोय, मग तुम्ही करू शकता सुरुवात. किंवा कुठल्याही शुक्रवारी तुम्ही वैभवलक्ष्मी पूजा व्रताची सुरुवात करू शकता. तर सोपं आहे व्रत, एवढं काही अवघड नाही आहे, एवढे काही कठीण नियम नाही आहे ह्या पूजेला. मग शेवटी ज्याची त्याची आवड आहे की आपल्याला काय काय करायचं आहे, कसं कसं करायचं आहे.
तर माझ्या आवडीप्रमाणे मी बऱ्याच गोष्टी करत असते. प्रत्येक शुक्रवारी मी असा महाप्रसादही करत असते. जे जे काही मला शक्य होईल ते मी सगळं करत असते. तुम्हाला नसेल शक्य तुम्ही फक्त गोड शिरा, खीर हेही ठेवू शकतात लक्ष्मीला प्रसाद म्हणून. व्रतकथा झाली आहे. आता मी आरती करून घेतली. सेल्फी कॅमेऱ्याने घेतल्यामुळे उलटं ओवाळताना वाटते, पण ते सेल्फी कॅमेरा घेतल्यामुळे असं दिसतंय. आता आपलं व्रत हे संपन्न झालं आहे. माझ्या पूजेतून तुम्हाला नक्की काही माहिती मिळाली असेल, फायदा झाला असेल तर नक्की मला कळवा. हे व्रत एकदम सोपं आणि साधं आहे. पूजेची मांडणी पण सोपी आहे. तर आता अशी आपली ही वैभवलक्ष्मीची पूजा संपन्न झाली आहे. माता वैभवलक्ष्मीची तुम्हा सर्वांवर खूप खूप कृपा होऊ दे, अशी मी देवी लक्ष्मीजवळ तुमच्या सर्वांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी मागणी करते. तर असा होता माझा आजचा शुक्रवारचा दिवस. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.